आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बसा बसा. अक्षरा येतच असेल इतक्यात. बसून घ्या. अरे सुंदर, अक्षरा कुठे आहे? आहो त्या तयार होत आहेत, येतच असतील. हाय बघा आलीच. अक्षरा, समध्या बायका जमलं, त्यांचं स्वागत कर. हे बघ गजराचं ताट तिथंच आहे. हो. अहो काय करताय? शंकर पार्वतीवानी जोडा आहे तुमचा. कुणाची दृष्ट नको लागायला. चल पूजेला सुरुवात करूया. हा होय होय अक्षरा चला. आत्या तू आमासनी सांगा कसं आणि काय काय करायचं ते. होय सांगते ना, पर या पूजेच्या मागची एक कथा आहे, ती ऐक आधी. यमुनेच्या डोहामध्ये किसन देवानं कालिया नागाचं मर्दन केलं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस, श्रावण शुद्ध पंचमीचा. म्हणून आजच्या दिवसाला नागदेवतेची पूजा करतात. आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प योग असतो ना व, ते नागदेवतेसोबत शंकराची बी पूजा करतात. म्हणजे कसं आहे, कालसर्प योगाची बाधा त्याला बाधत नाही असं म्हणतात. बरोबर बोलतायत त्या. आणि ह्या सगळ्या प्रथांमागे विज्ञानही आहे. म्हणजे आपले बरेचसे सण शेती आणि माती यांच्याशी जोडले गेलेले आहेत. आता बघा ना, या दिवसात सापांची सगळी बिळं पावसाने बुजतात, मग ती आश्रयासाठी बाहेर फिरतात. आणि याच काळात त्यांच्यावर पाय पडण्याची जास्त शक्यता असते. ते दंश करू नये ह्याची भीती वाटू नये म्हणून आपण त्यांची पूजा करतो. आणि आपल्यावर त्यांची सदैव कृपादृष्टी राहावी म्हणून आपण प्रार्थनाही करतो. हे बी खरं आहे. बरं आता लाह्या आणि दूध व्हा आणि देवाची पूजा करूया. या चला सुरुवात करूया. या. वसुंधरा मॅडम, पोहे एकदम मस्त झाले आहेत. तुमच्या सुनबाईंच्या हाताला चांगलीच चव आहे. वय वय होय, लयच भारी झाले आहेत. काकू, अहो खरं सांगू का, पोहे मी नाही केलेत, ह्यांनी केलेत. काय सांगतेस? सुंदरनी केले पोहे? हो काकू, मी IPS ची परीक्षा देते ना, त्याचा अभ्यास मला करता यावा म्हणून घरातली सगळी जबाबदारी यांनी घेतली. एकही काम करू देत नाहीत मला. अरे वा, लयच भारी वाटलं हे समजा ऐकून. नाहीतर आजकालची पोरं किचन मध्ये फिरकत बी नाहीत. आणि बायकोचा इतका समजा विचार करणारा पोरगा म्हणजे लयच भारी आहे बघा. सुंदरराव, तुमचं लय कौतुक आहे बरं. अहो मी एवढं काय बी केलं नाही बघा. आणि जे काय केलंय ना ते अक्षरांच्या सांगण्यावरनं आणि ह्यांच्या मदतीनंच केलं आहे बघा. त्यामुळं ह्या चवीचं संपूर्ण श्रेय ह्यांचंच आहे. आणि अहो त्यांनी जसं जसं सांगितलं ना तसं तसं मी करत गेलो. म्हणजे दोघांनी मिळून जे काय पोहे केले आहेत ना ते लय भारी झाले आहेत, यात काय वादच नाही. पण तुमच्यासारखा असा बायकोच्या पाठीशी उभा राहणारा नवरा मिळणं म्हणजे त्या बायकोचं नशीबच आहे.
असा नवरा प्रत्येक बाईला मिळावा, म्हणजे ती बी स्वतःला खुलवण्याचा प्रयत्न करेल. होय का? खरं आहे तुमचं. माझा लेख हायच गुणी, आणि तो नुसती बायकोची काळजी घेतो असं नाही. घरातल्या समद्यांची अशीच काळजी घेतो तो. उरका लवकर. कधी होणार आहे? हा, तासापूर्वी म्हटलं 2 मिनिटात होईल. उर्वशी, मला सांग किती तासाचा मिनिट असतोय तुझा? अगं तिकडे पूजा होऊन पाक आरती व्हायची वेळ आली की. आवर की, अजून तू इथं मेकअप मध्येच गुंतल्यास. मी म्हणलं पुढे जाऊन मी बघतो काय, तर म्हणली नाही. इथं मला खुट्याला बांधलेल्या बायलागत बसवून ठेवलेस. काय हो तुमचं? तुमच्यासारखं आहे का? एक हात घातला, एक पाय घातला की झाले रेडी. पुरुषांना असं तयार व्हायला किती वेळ लागतोय? हा, पण बायकांचं तसं नसतंय. साडी नेसणं म्हणजे तारेवरची कसरत असते. या बघा, तुम्हाला सांगून काय फायदा? जन्म झाला बाईचा आणि ज्याच्या त्याच्या सोयीचा. ए बाई, बाई पण मला चांगलंच माहिती आहे तुझं. आवर, लय लांबड लावू नकोस. उर्वशी, इकडे कोरीव काम चाललंय. अगं ये उर्वशी, तू ते नटपट करत बसलीस वय. अक्षरा, डोक्यात मिऱ्या वाटेल ना तेव्हा कळेल, मग रडण्याची वेळ येईल ना तेव्हा बस मग नटपट करत. काय अगं तुझं? अगं तिकडे समध्या बायकांच्या मध्ये नुसतं लेकाचं आणि सुनेचं कौतुक चाललंय, आणि समध्या बायका पण सुंदर सुंदर अशाच करत बसल्यात. माझा लेक असं सुनेला मदत करतो, असं तिला पाठिंबा देतो, आणि सून आपली अभ्यास करत असते. हे समजा ऐकून ना कान विटलेत माझं. गये उर्वशी, मी एवढं समजून सांगतेय आणि तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. करू दे ग कौतिक तिला. हा, फक्त आता नागपंचमीचा खेळ सुरू होऊ दे, मग बघ या अक्षरा कशी तोंडावर आपटते ते. उर्वशी, हे बघ, तुला दुसऱ्यांदा विचारतोय मी, फुल अँड फायनल मला सांगणार आहेस का? नक्की काय करणार आहेस तू? काळजी करू नका हो. आता मी असा डाव टाकणार आहे की अक्षराच्या आयुष्यात इथून पुढं काय बी धड होणार नाही. म्हणजे आलेच मी, थांबा इथंच. कुठे गेली? बघून येतो.